हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. मी रश्मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे टेस्टी बाईटमध्ये. एक मोठ्या गॅपनंतर आपण पुन्हा परत आलो आहे. तर आज आपण बघणार आहोत सुकटीच्या चटणीच्या रेसिपीची कृती. तर सुकटीच्या चटणीसाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे. इथे बघत आहात तुम्ही ठेचलेला लसूण मी घेतलेला आहे, बारीक चिरलेला टमाटा, 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे आणि मिरची. तर मेन इन्ग्रेडियंट इथे आहे सुकट. जसे की तुम्हाला माहित आहे ह्याला आपण जवळा देखील म्हणतो. हा मी छान पद्धतीने पहिले नीट करून घेतला आहे. थोडासा हलकासा मी गॅसवर त्याला फ्राय केला आहे आणि फ्राय केल्यानंतर ना तो काही टाइमासाठी भिजत ठेवायचा आहे आपल्याला पाण्यामध्ये. सो येस, आपण जाऊयात डायरेक्टली कृतीकडे जाण्याच्या अगोदर मी कढई तापत ठेवली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे. तेल टाकल्यानंतर बारीक चिरलेली मिरची आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. मिरचीचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं. आता इथे मी 6 ते 7 मिरच्या घेतल्या होत्या बारीक चिरलेल्या. तर त्या 6 ते 7 मिरच्या मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत. त्या छान पद्धतीने परतावून झाल्यानंतर ना आपण त्यामध्ये टाकणार आहोत ठेचलेला लसूण. ठेचलेला लसूणही छान पद्धतीने परतावून घ्यायचा आहे आपल्याला. लसूण आणि मिरची लसूण आणि मिरची छान पद्धतीने परतावून घेतल्यानंतर ना आपण त्यामध्ये टाकणार आहोत 2 मीडियम साईजचे जे आपण बारीक कांदे चिरले आहेत ते कांदे आपण यामध्ये टाकणार आहोत. छान पद्धतीने पहिले परतावून घेणार आहोत. परतावून झालंय. आता आपण टाकतो आहोत 2 मीडियम साईजचे जे बारीक चिरलेले कांदे आहेत ते आपण टाकतो इथे. सम फॅमिली रिझन्समुळे चांगलाच मोठा गॅप झाला आहे आपल्या रेसिपीजमध्ये. तर हरकत नाही, पुन्हा एकदा आपण सुरुवात करतो आहे. तुमचं असंच प्रेम सपोर्ट असू द्यात. आता हा जो कांदा आहे तोही छान पद्धतीने आपल्याला परतावून घ्यायचा आहे. तो छान पद्धतीने परतावून घेण्यासाठी, लालसर होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर ना कांदा आपला रंगही लवकर घेतो. सो येस, छान तांबूस भाजण्यासाठी, परतावून घेण्यासाठी आपण त्यामध्ये आता टाकणार आहोत मीठ. इथे मी 2 मीडियम साईजचेच कांदे घेतलेले आहे. छान परतावून झालंय. आता इथे मी तुम्हाला दाखवली आहे ती चिंच. चिंच ही अगदीच ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाका, कारण टमाटा तर ऑलरेडी आहे, बट चव चिंचाणी देखील छान येते. सो येस, मी इथे चिंच देखील घेतली आहे म्हणून मी तिथे तुम्हाला चिंच दाखवली. अगदीच ऑप्शनल आहे, ॲज पर युअर टेस्ट. तुमच्या टेस्टवर आहे सगळं डिपेंड. सो इथे मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून अजून छान पद्धतीने मी परतावून घेते. कांदा छान पद्धतीने परतावून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो मी 1 घेतलाय, कारण मी चिंच पण ठेवली आहे. सो आंबटपणा त्याच्यामध्ये करण्यासाठी मी टोमॅटोचं प्रमाण अगदीच छोटा टोमॅटो मी कापलाय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर हळद, छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर ना त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले जाऊन सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला टेस्टी बाईटला सबस्क्राईब करा. चॅनलला खूप प्रेम द्या, सपोर्ट करा. आपल्या रेसिपीज आता पुन्हा एकसारख्या येत राहतील, त्याची कंटिन्युटी वाढेल. छान पद्धतीने रेसिपीज येत राहतील. श्रावण चालू होणार आहे, तर श्रावणच्या व्हेज रेसिपीज देखील आता आपण टाकणार आहोत. जेवढ्या सिंपल भाज्या आपण करता येतील त्याही आपण करणार आहोत. सो येस, या स्टेजला आपण टाकत आहोत आपला बारीक चिरलेला टोमॅटो. चिंच मी यूज करणार आहे, त्यासाठी मी थोडासाच टोमॅटो तिथे टाकला आहे बारीक. सो तोही छान पद्धती आपण परतावून घेत आहोत. इथे मी या स्टेजला मी चिंच टाकते त्याच्यामध्ये. ही चिंच मी थोडीशी भिजत ठेवली होती.
भरपूर लोकांना चिंच त्यामध्ये आवडत नाही, बट चिंचाने आणखी टेस्ट त्याची वाढते. अगदीच ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका. छान पद्धतीने परतावून झाल्यानंतर आता इथे आपल्याला लाल चटणीची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे. सो हे छान पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपली सुकट. आपण करत आहोत सुकटीची चटणी, सो आपला मेन इन्ग्रेडियंट आहे आपली सुकट. सो आपण ह्या स्टेजला आपण टाकणार आहोत त्यामध्ये सुकट, जी आपण भिजत ठेवली होती काही तासापूर्वी. तीही छान पद्धतीने आपण या पूर्ण मसाल्यामध्ये कोट करून घेणार. अप्रतिम लागते बघायला गेलात तर सुकटीची चटणी. आणि जेव्हा तुम्ही त्या तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत गरमागरम ही सुकटीची चटणी खाल तर वा, त्याचा काही स्वादच वेगळा असतो. सो नक्की तुम्ही ट्राय करून बघा सुकटीची चटणी. सो येस, ह्या स्टेजला आपण टाकत आहोत त्यामध्ये सुकट. हे मी जी सुकट आहे ती सर्वप्रथम निवडून घेतली होती. त्याच्यामध्ये बारीकशी रेती असते. 5 ते 6 पाण्यामध्ये मी ती स्वच्छ धुवून मग भिजत घातली आहे. सो तुम्ही देखील तसंच करा. आणि परतावून घेतल्यानंतर ती भिजवली आहे. परतावून घेणे म्हणजे त्याला अगदीच थोडंसं भाजलंय त्या सुकटीला, आणि नंतर ती पाण्यामध्ये भिजत घातली. ती लवकर शिजायला मदत होते. ती अशी पण लवकर शिजते, एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ती शिजवून जाते भाजी. असे मी हाताच्या साह्याने छान पद्धतीने पूर्ण सुकट टाकते कढईमध्ये. छान पद्धतीने मिक्स करायचं आहे. इथे आपली रेडी आहे सुकटीची चटणी. आता छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर थोडंसं आपण पाणी टाकून एक वाफ त्याला घेणार आहोत. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली सुकटीची चटणी रेडी टू ईट होऊन जाते. गरमागरम चपातीसोबत आपण ती सर्व करणार आहोत. सो येस, इथे मी आता थोडंसं पाणी टाकून त्याला वाफ येऊन देईल. एक वाफ येऊन दिली 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले खाण्यासाठी रेडी होते सुकटीची चटणी. गरमागरम त्याचा वास वा, मस्तच लागतो, मस्तच असतो. आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही. छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक 10 ते 15 मिनिटं वाफ घेऊयात. पुन्हा एकदा पाणी टाकल्यानंतर छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात. येस, इथे एक 10 ते 15 मिनिटं वाफ घेतल्यानंतर रेडी टू ईट आहे आपली सुकटीची चटणी. अप्रतिम दिसते, अप्रतिम लागते. त्यावर आपण वरती छान पद्धतीने कोथिंबीर गार्निश करणार आहोत. रेडी टू ईट आहे. गरमागरम चपाती सोबत आपण सर्व करणार आहोत सुकटीची चटणी. नक्की घरी ट्राय करून बघा. इथे आपली चपाती देखील रेडी होती आहे. येस, रेडी आहे चपाती सोबत मस्त गरमागरम